सुरुवात तुम्ही केली होती 1990ला, म्हणजे ज्यावेळी ती H1B विजाची पॉलिसी आली त्याच्या आधीच आपल्याकडे कशी कम्प्युटरबद्दलची धोरणं जी आहे ती आखायला सुरुवात झालेली होती. तर मग तुम्ही याच्या आधी पण बोललेला आहात की मध्यमवर्गीयांचा जो कृतघ्नपणा आहे त्याच्याबद्दल, म्हणजे एक थोडक्यात असं दिसतंय की जी पिढी काँग्रेसच्या काळातल्या निर्णयांचे फायदे घेऊन या सगळ्या म्हणजे देशामध्ये स्थिरावली गेली, सगळं त्यांनी त्याची फळं चाखली. आता मोदींच्या काळामध्ये त्यांना ते चटके बसायला लागलेत, कदाचित त्यातले काही परत पण येतील. तर याच्याबद्दल काय बोलत? नाही, त्यांना पश्चाताप होईल असं मला वाटत नाही. कारण हे करतानाच त्यांच्या डोक्यावरती आता गारुड आहे ते हिंदुत्वाचं आहे, पण हिंदू यानं पण ती राष्ट्राचं आहे. नशा जाणार नाही. नशा नाही जाणार तेवढी लवकर. ते काय म्हणतील की ट्रम्पची चूक आहे, मोदींची कुठे चूक आहे. मोदींनी तर उलट ह्या ब्रेन ड्रेनचा उपयोग करून घ्यायचा ठरवलाय. ते मोदींना दोष देणार नाहीत, RSSला दोष देणार नाहीत, BJPला दोष देणार नाहीत. एक वेळ RSSच्या अंतर्गत आणि BJPच्या अंतर्गत मोदींवरती नाराजी व्यक्त होईल, पण हा जो वर्ग आहे मध्यवर्ग, हा RSS BJP मोदी यांना कधीही दोष लावणार नाही. कारण त्यांचं संपूर्ण मानसिक जीवन आणि त्यांच्या महत्वाकांक्षा या मोदी आहे का नावाभोवती, मोदी आहे का व्यक्तिभोवती निगडीत झालेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे आता ते कसं बदलणार, कसे रिव्हर्स कसे करणार.